कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली, ओम साई 11 भांबोली। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच तर सुरू होणार आहे, परंतु प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून बंपर प्राइज आपण पाहतोय। स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत आणि कोण होणार आजच्या 6व्या दिवसातील भाग्यवान प्रेक्षक विजेता, त्याला एक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत। मॅच होईल सुरू, जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूयात शेवटच्या मॅचचं समालोचन कक्षातून। थँक्यू, धन्यवाद। क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळणे येथे पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदीचे योद्धे खेळायला आले। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनिल आबा वाळके, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान महाळुंगे इंगळे, माननीय राजेंद्र बापू इंगळे, इनामदार पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी। धन्यवाद। या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं कडूस नगरीचे सुपुत्र आमचे जिवलग सहकारी मित्र उत्कृष्ट अंपायर सन्माननीय अजित भागवत सर उपस्थित, आपलं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन व स्वर्गीय सरपंच सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेड आंबोली या टीमच्या संघ मालकांना आणि आयकॉन आयडॉल यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। गुजरात की खुशबू जिग्नेश पटेल आयकॉन, आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आरपीएल कमिटीच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय, सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी या। आणि आयडॉल जातेगाव भूषण निलेश इंगवले यांना विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या, आपल्याला या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आरपीएल कमिटीकडून सन्मानित करण्यात येत आहे। हॅलो, सामना सुरू झालाय। डीप मिड विकेट मध्ये पहिला चेंडू खेळलाय, गगनभेदी फटका, गगनचुंबी फटका, षटकार, 6 धावा। ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। तदनंतर आपण काही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय, नामोल्लेख संपन्न केला जातोय। अंबोली खेड संघाचे संघ मालक मर्चंट नेव्हीचे आदरणीय अमित शेठ कोकणे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। अमित भाऊंना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तदनंतर संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच अंबोली आदरणीय प्रवीण शेठ वायकर, निलेश शेठ शिंदे अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच अंबोली। टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तिसरे पंच चेक करतात, तत्पूर्वी आपण काही संघ मालकांचा सन्मान करतोय। स्वप्नील बापू शेठ कुटवड विचन एंटरप्राइजेस आणि अनुराग भाऊ कोरडे मिताली स्पोर्ट फाउंडेशन या संघ मालकांचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जातोय। संघ मालकांना विनंती करेल, आपण सन्मानाचा स्वीकार करावा। टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तिसरे पंच देखील आपण पाहिले तर निर्णय पोहोचवतील, निर्णयाची वाट या ठिकाणी आपण सगळेच पाहणार आहोत। आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार येईल। 6 धावांच्या मदतीनं संघाचं खातं इथे मैदान ते उघडलं जाईल। एक चेंडू आणि 6 धावा। बॅटिंग साठी आपण पाहतोय इन ऍक्शन निलेश पिंजारी समोर शुभम। यावेळीचा चेंडू होता, सर्व बॅटनं हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल, विकेट होईल पतन। कॅप्टन निलेश पिंजारी इथे मैदानाच्या आतमध्ये झेलबाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट। या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक गणेश शेठ शेवेकर, किरण शेठ नवले या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते। मदपूर्वक मदापासून या ठिकाणी स्वागत।
पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुमित सर सुरू आहे. 1 गडी बाद 6 धावा धावफलक होत आहेत. खरं तर हे दोनही संघ जर आपण पाहिलं ना तर दोनही टीमवरती टांगती तलवार आहे. डू ऑर डायची मॅच आहे. लढत आपण पाहिलं तर अतिशय रोमर्षक रंगतदार होणार आहे. तीळ मात्र शंका नाही. जो संघ विजेता होईल तो संघ बक्षीस पात्र फेरीत पोहोचेल आणि जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल आणि त्या संघाचं स्वप्न या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीतील ते मात्र अधुरं आणि अपुरं या मैदानात राहताना पाहायला मिळेल. प्रत्येक विकेटसाठी शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि संघमालक आदरणीय कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटला गोलंदाजाला इथे आपण पाहतोय. धनंजय रौंदळ येतात बॅटिंगसाठी. महाराष्ट्र पोलीस इन ऍक्शन. गोलंदाज आयडॉल शुभम शेळके. यावेळीचा चेंडू होता. पहिला चेंडू आल्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धनंजय रौंदळच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 12 धावा. हे ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सत्यवान सहाने सरांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रणव शेठ गोपाळे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं मनापासून स्वागत आहे. फुल टॉस चेंडू होता. मिडॉपला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय. फेकी सुरेख आहे. बॅकअप ताकदवान आपण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मिडॉपला उमेश गायकवाड उभा होता. चेंडू अडवला, फेकला आणि तिथे आपण पाहिलं तर कृष्णा सातपुतेच्या हातात चेंडूची फेकी आपण पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅकअप केला जातोय आणि तोपर्यंत धावा त्या मात्र येताना पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू होता. मिडॉपच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला गेलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तिथे मात्र चेक केला तो शुभम शेळकेकडनं. आज सातत्यानं चुका त्या मात्र आपण पाहिलेल्या आहेत. याचं आयडॉल तो इथे आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जातोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट या ठिकाणी जरूर पाहिली जाईल. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण पाहतोय. RPL 2024 5व्या पर्वात इथे आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळते. तो जोश, तो जल्लोष, तोच आनंद, तोच उत्साह, ती स्फूर्ती कायम या स्पर्धेची सगळ्या आयोजकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. कारण का खेड तालुक्याची एक मानाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा जी या तालुक्यातील नवोदित खेळाडूंना संधी देत उभरते उदयनमुख सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती चमकताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती घडताना पाहायला मिळत आहेत आणि ती स्पर्धा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे आपल्याला संपन्न होताना ती मात्र पाहायला मिळते. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे पुन्हा एकदा मैदान ती टाकला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय मैदान येईल आणि इथे पळून पूर्ण केला 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. सुमित सर पहिलं षटक सुरू आहे. 1 गडी बाद 14 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. विकेट जरूर आली परंतु धावा देखील बनवल्या गेल्यात. नक्कीच उत्तम सर. शुभम शेळके सारखा आयडॉल आपण पाहताय. एक चांगली गोलंदाजी साकारत आहे. यावेळेस मात्र धनंजय रौंदळचा तडाखा आहे. चेंडू आपण पाहताय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. मिळतील 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर संपलं गेले. 1 गडी बाद 18 धावा धावफलक होत आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉचे कुपन त्या ठिकाणी वितरित करतोय आणि प्रत्येक दिवशी एका भाग्यवान प्रेक्षकाला एक स्पोर्ट सायकल आपण देऊन सन्मानित करतोय. आज अनेक प्रेक्षक आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहतायत आज कोण लकी ड्रॉच्या सायकलचा मानकरी बनणार. पहिल्या दिवसात आपण पाहिलं कौरव मन्ना मेंढे,
दुसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर नितीन भाऊ सावंत दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं, साईनाथ गारगोटे दिवस क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं, महाराष्ट्र पोलीस ईश्वर कदम तर दिवस क्रमांक 5 मध्ये आपण पाहिलं, सुप्रसिद्ध निवेदक आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलासरावजी दुधाळे हे दिवस क्रमांक 5 चे लकी ड्रॉचे मानकरी आहेत. तर दिवस क्रमांक 6 मध्ये कोण लकी ड्रॉचे मानकरी ठरणार ते देखील आपण पाहणार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वैभव शेठ कोयते आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेत प्रथमतः संघमालकीत घेणारे संघमालक आहेत वैभव शेठ कोयते, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संघमालक नितीन भाऊ केदारी. यावेळीचा चेंडू होता फेकून दिलाय, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. टँकुडीचे जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. मैदानाची सुरू आहे, आक्रमण केले मुन्ना शेख, इथे बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळतोय. ऑल ओव्हर इंडिया ओपन आयकॉन आहे आणि डावखुऱ्यात तिचा एक तेजपुंज तारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस, जबरदस्त फुल टॉस वसूल, बॅक टू बॅक सलग दुसरा लागोपाठचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. टँकुडीचे परफेक्ट 11 हिरे पाळू कोंडे बुद्रुक संघाचे संघमालक पहिलं नितीन भाऊ केदारी, पहिलं वैभव शेठ कोयते आणि त्याचबरोबर गोरक्षनाथ शिंदे. परफेक्ट कोचिंग क्लासेस कोयंडे बुद्रुक या तीनही संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. कॅप्टन समाधान अहिरकर यांना मित्रपरिवार उपस्थित आहे, आपलं मनापासून स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता, तिथे फक्त दिशा देण्याचं काम मुन्ना शेखनं मैदानात केले. 2 षटकार आल्यानंतर एक सिंगल तो इथे आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय. एक विशेष पारितोषिक आहे. ओमसा 11 शेलू बांबोलीतील कोणत्याही गोलंदाजानं आयकॉन मुन्ना शेखला बाद केलं तर रविभाऊ कड यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजाला इथे मात्र दिलं जाईल. प्रचंड मोठा बक्षिसांचा वर्षव देखील मैदानावरती आपण पाहतोय आणि हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिक नवले. यावेळेचा चेंडू धनंजय रौंधळे आणि मात्र मैदानावरती आपण पाहताय क्लास दाखवलाय, चेंडूला दिशा दिलीत, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तिथे मात्र आपण पाहिलं सीमारेषेलगत चेंडू अडवला जाईल, फील्ड केला जाईल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांच्या सहाय्याने धावफलकावरती देखील आकडा बदल होईल. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहताय दुसऱ्या क्रमांकाचे जे मात्र प्रगतीपथावर आहे. खेड तालुक्यातील वहागाव डगरीचा सुपरस्टार कार्तिक नवले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. ओमसाई 11 शेलू भांबोली या संघाकडनं त्याला मात्र खेळण्याची संधी मिळाली. ऑप्शन पद्धतीने त्याला मात्र चॉईस केलं आणि आज मात्र तो गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू इथे आपण पाहतोय. जबरदस्त फटका मुन्ना शेखच्या बॅटमधनं चेंडू डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सुमित सर 1 गडी बाद 38 धावा धावफलक होत आहे. मुन्ना शेख असा बॅटर आहे, एक शांत संयमी खेळाडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रचंड जिद्दी आहे आणि शेवटपर्यंत जिद्दीनं चिकाटीनं तो मॅच घेऊन खेळतो आणि द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून मुन्ना शेखची ओळख आहे. अनेक गोलंदाजांच्या स्वप्नात येतो हा मुन्ना, तो इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. इन ॲक्शन जबरदस्त बॅटिंग सातत्यानं आपण त्याच्याकडनं पाहिलेलं आहे. याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर तो इथे कमाल करतोय. यावेळीचा चेंडू होता, चुकी होते नो बॉल, तो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक अतिरिक्त अवांतर धावेल, स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 39 धावा. मुन्ना शेख 5 चेंडू 17 धावा. धनंजय रौंधळ 5 चेंडू आणि 15 धावा. फ्री हिट बॉल तो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. यावेळीचा चेंडू होता फ्री हिट चेंडूचा खरपूस समाचार. डीप लॉंगन सीमारेषा पार, मुन्ना शेखच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार, 6 धावा.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पुढीचे प्रथमतः बॅटिंग करते टीम पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान माळुंग इंगळे तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल अबा वाळके आणि राजेंद्र बापू इंगळे इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय बनवतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 45 धावा. दोन षटक देखील आपण पाहिले तर संपतात. तिसऱ्या षटकाला देखील आपण पाहिले तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. उद्या देखील आपण पाहिले तर सुमित सर या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. महाअंतिम 16 आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आहे. अनेक मान्यवर उपस्थित होणार आहेत. अनेक बक्षीसदाते सौजन्य करते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होणार आहे. कारण का उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस तो देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. उद्या शेवटच्या दिवसासाठी सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेच्या काही आयोजकांच्या वतीनं आणि काही अन्नदात्यांच्या वतीनं भोजन व्यवस्था देखील आपण पाहिलं तर इथे प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि सगळ्या मान्यवरांना ती मात्र संपन्न होणार आहे. पहिला चेंडू होता डीप लॉंग ऑफला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतः कृष्णा सातपुते इथे आपल्याला चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. इन ॲक्शन आपल्या समोर आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट. काल आपण पाहिलं पाथर्डी अहमदनगरच्या मैदानावरती शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांचा संघ बक्षीस पात्र झालाय. तर लगेच आपण आजच्या दिवसभरामध्ये हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते आणि टीम इथे आपण पाहतोय. ओमसाई 11 शेलू बांबोली हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकोती 1 गडी बाद 46 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय. फटका फसलाय. झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. दिनेश नवलेनं टिपलाय झेल. विकेट मिळेल आकाश नवलेला. तर बॅटर फलंदाज बाद होईल. मुन्ना शेख या विकेटसाठी रविभाऊ कड यांच्याकडनं आकाश नवलेला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. रविभाऊ कड यांच्या वतीनं 2000 रुपये आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संघमालक कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं 1000 रुपये. टोटल 3000 रुपयांचं बक्षीस आकाशला इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत. प्रचंड मोठी बक्षीस रविभाऊंच्या वतीनं 3000 आहेत. आकडे वाढत आहेत. आकाश इथे आपण पाहिलं तर 4000 रुपयांचा मानकरी या विकेटला मिळवल्यानंतर तो इथे मात्र ठरलेला आहे. सर्व प्रेक्षकांसाठी खुशखबर असणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी वितरण चालू आहे. ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन विकत घ्यायचे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. लकी ड्रॉचे कुपन देखील फार महत्त्वाचे आहेत. कारण का प्रत्येक दिवशी एक नवीन विजेता लकी ड्रॉची सायकल घेऊन जातोय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंचसं काही सांगून जातोय. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. निलेश ढगे आपण पाहिलं तर आयडॉल इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. या स्पर्धेत आपण पाहिलं तर निलेश ढगेंना अप अँड डाऊन स्वीकारले, चढ आणि उतार पाहिलेत. फलंदाजीतून फारशी कामगिरी पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजीतून एक चमकदार कामगिरी त्यानं या स्पर्धेत केलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलेला आहे डीप लॉंग ऑफला. कृष्णा सातपुते इथे आपल्याला चेंडू अडवताना पाहायला मिळतात आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 47 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे. कृष्णा सातपुते यांची मॅच सुरू आहे आणि संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विदाटे जे त्यांचे प्रचंड मोठे चाहते आहेत ते देखील या मॅचचा पुरेपूर मनमुरादपणे आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. चेंडू मात्र केलेला आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. बॅकअप आहे तोपर्यंत धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती बनवलं गेला. 2 गडी बाद 49 धावा. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. सुमित सर, सुरुवात चांगल्या प्रकारे आपण पाहतोय परंतु या षटकात फार कमी धावा आल्यात. नक्कीच उत्तम सर. आकाश नवले सारखा गोलंदाज आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र धनंजय रवंधाळ हा चेंडू स्लॉग मध्ये आपण पाहताय बॅट वरती घेतला आणि पाठवले थेट सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ द ब्रँडेड फटका. षटकार 6 धावा.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 55 धावा. पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी हा संघ इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. सुमित सर, धनंजय रौंदळकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला लीग पद्धतीने हा संघ मॅच केला, त्यामध्ये आपण पाहिलं तर फारशी चमकदार कामगिरी त्यानं केली नाही. परंतु मागील मॅच आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर धनंजय रौंदळच्या नावाचा बोलबाला पुन्हा एकदा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग तो मैदानी करतोय आणि चौकार षटकार षटकार चौकार धनंजय रौंदळच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 55, 8 चेंडू आणि 24 धावा धनंजय रौंदळ, तर गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय दरगुडे. यावेळीचा चेंडू ताळवरपणे खेळला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल परंतु तिथे होत आहेत चुका. चेंडू मात्र चाल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. नक्कीच उत्तम सर, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना खूप चुरशीचा आहे आणि सामना खूप महत्वाचा आहे. या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये टाळावं लागेल. 4थ्या षटकासाठी धनंजय दरगुडे. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय फटका टॉप पेजला लागला जाईल. गरगर विंगणारा चेंडू आहे, पॉइंट रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू कलेक्शन करण्यासाठी जवळ येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या साह्याने धफलकावरती 61 हा अंक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो लागला जातोय. आयकॉन मुन्ना शेख आपण पाहिलं मैदानावरती बाद झालाय. आकाश नवलेला मात्र तिथे यश मिळाले, तर धनंजय दरगुडे सारखा एक अनुभवी गोलंदाज तो मैदानावरती आहे. यावेळी साइडॉल निलेश ढगेच्या बॅटमध्ये चेंडू ऑन साइडला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. तिथे मात्र आपण पाहताय दिनेश नवले चेंडूचं कलेक्शन सुंदर करेल आणि चेंडूची फेक येईपर्यंत देखील चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा त्या मात्र निलेश ढगे आणि धनंजय रौंदळ या जोडीनं पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 63 धावा धावफलक होत आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. निलेश ढगे 5 चेंडू 9 धावा, धनंजय रौंदळ 8 चेंडू 24 धावा इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. खेड तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचं 5वं पर्व, दिवस क्रमांक 6. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि त्या मॅच वरती अधिराजचे कोण गाजवणार, परंतु इथे चुका 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 आणि चुका मैदानी होत आहेत. मंगेश शिवेकरकडनं चौकार सुटला, कार्तिक नवलेनं झेल सोडला, कॅच सुटली की मॅच सुटली. येणारा वेळ आणि काळ इथे आपल्याला सांगून जाईल. परंतु डगआउट मध्ये जर तुम्ही नजर टाकली ना तर त्यांच्या चाहत्यांच्या तोंडावरती आपण पाहिलं तर चेहऱ्यावरती प्रचंड नाराजगी इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. परंतु तिथे जर विकेट आली असती ना तर तो जल्लोष तो देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. क्रिकेट आहे, सातत्यानं पारडं बदलताना पाहायला मिळते. कधी फलंदाजी करणारा संघ, कधी गोलंदाजी करणारा संघ, यू टर्न इथे आपल्याला घेताना ही खरं तर क्रिकेट हा खेळ तो मात्र मैदानी पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय दरगुडे समोर बॅटिंग करेल. धनंजय रौंदळ महाराष्ट्र पोलीस समोर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पाईटगावचा सार्थ अभिमान, रिव्हरचा प्रयत्न, विकेट किपर कडनं चुकी. शॉट थर्डमॅन नव्हता, फाईन लेगला शॉट थर्डमॅन होता परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षक नव्हता. अतिरिक्त अवांतर 22च्या रूपात बोनसचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सुमित सर. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. एक चुकी काय झाली, इतरही खेळाडू मैदानी चुका करायला लागले, परंतु या छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडतील. कारण का वाढायची लढत आहे, टांगती तलवार दोनही संघांवरती आहे. फुल टॉस चेंडू ताळवरपणे खेळून काढलाय. चेंडू जाईल डीप लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील मैदानी संपलं जाईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारा संघ इथे मात्र बनवतोय पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी. 2 गडी बाद 69 धावा.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा खुशखबर असणार आहे. लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी वितरण चालू आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. उद्या फायनलचा दिवस आहे. उद्या देखील लकी ड्रॉ साठी एक सायकल आणि अजून 10 वस्तू असणार आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू. सगळ्या प्रेक्षकांना उद्या भोजन व्यवस्था देखील आपण पाहिलं तर युवा उद्योजक आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक राहुल शेठ थिगळे, त्याचबरोबर शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय कावरामांना मिंडे, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ निखाडे या तीनही अन्नदात्यांच्या वतीनं उद्या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना भोजन व्यवस्था इथे मात्र संपन्न होणार आहे. धावपलकृती बनवल्या गेल्यात 69 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक संपेल 4 तर षटक क्रमांक 5. पहिला चेंडू सेल सुटला गेला आणि तिथे कृष्णा सातपुतेपासून देखील चेंडू मात्र जाईल दूर, सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धनंजय रोंदळ ऑन फायर. 11 चेंडू आणि 29 धावा. जबरदस्त बॅटिंग आज धनंजयकडनं आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल, एक धाव येते आणि तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. चेंडूचा टप्पा तो मात्र कुठे पडलाय ते मात्र चेक केलं जाईल. लाईन वरती आहे, लाईनच्या आतमध्ये आहे की लाईनच्या बाहेर आहे ते मात्र चेक करतील तिसरे पंच. आणि टीव्ही अंपायरकडे आपण पाहिलं तर इथे निर्णय पाठवला नाही. तत्पूर्वी आपण काही बक्षीसदातांचा नामोल्लेख करतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सन्मान चिन्हासाठी सौजन्य देणारे राजकुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक किरण शेठ आहेर यांच्या वतीनं विशेष सन्मान चिन्हांचं सौजन्य आहे. वायफाय सौजन्य ॲटिट्यूड मोबाईल शॉपी बाबू शेठ मुळूक आणि सागर शेठ नांगरे यांच्या वतीनं वायफायचं सौजन्य आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं दिलं गेले. खेळाडूंसाठी फ्रूट सौजन्य गौतम शेठ ढोरे, उद्योजक ढोरे बांबाराणी. तर सगळ्या खेळाडूंसाठी बिस्लरी बॉक्सचं सौजन्य देणारे उपसरपंच चिखलगाव शिवाजी शेठ गोपाळे, संतोष शेठ मुके, ॲक्वासिल पुणे, कुमार प्रतीक शेठ गोपाळे, श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोर आणि कुमार अविनाश मुके युवा उद्योजक यांच्या वतीनं देखील आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य इथे मात्र प्राप्त झालेलं आहे. पाण्याच्या जारचं सौजन्य देणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गौरव शेठ कानसकर याही बक्षीसदात्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट असूनही पाहिल्या ते तर डंपांचा निर्णय असूनही आपण पाहिलं तर प्रतीक्षेवरती आहे.
टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि त्यावरती धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि धावफलक आपण पाहिलं तर प्रचंड मुसुंडी मारेल. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट बॉल. यावेळीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. नो बॉल नंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढील चेंडू आपण पाहिलं तर फ्री हिट बॉल कंटिन्यू तो देखील आपण ऑन फील्ड अंपायर आपण पाहिलं तर इथे कळवत आहेत एक डॉट बॉल येईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निर्णय पाठीमागे घेत आहेत संजय भालेराव सर. तोपर्यंत एक डॉट बॉल तो मात्र मैदानात आलाय. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं हवेत खेळलाय. कृष्ण सातपुते येत आहे. चेंडू खाली टिपत असेल तर आयकॉन निलेश ढगेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. 75 धावा आपण पाहताय धावफलकावरती आहेत. आयगडॉल निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. आयकॉन कृष्णा सातपुते यांच्याकडनं टिपलेला सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. तिसरा गडी मैदानावरती गारज होईल तर फलंदाज सोमनाथ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होता आपण पाहताय. मागील सामन्यामध्ये सोमनाथ गायकवाडनं केलेले प्रचंड मोठे प्रहार, 4 षटकार आपण पाहिले सोमनाथ गायकवाडच्या बॅटमधनं आले आणि दर्जेदार खेळ इथे मात्र सोमनाथ गायकवाडच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आता पण आपण पाहताय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन देवाची आळंदी या संघाकडनं एका बाजूनं किल्ला लढवला जातोय धनंजय रोंधळच्या रूपानं, तर मैदानावरती नवीन बॅट्समन मॅन फ्रॉम देवाची आळंदी सोमनाथ गायकवाड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक साठी आहे. गोलंदाज शुभम शेळके यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. 1 2 3 आणि तिथे मात्र फलंदाज सोमनाथ गायकवाड स्वस्तामध्ये बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू धन्यवाद डीचे. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. सरपंच राहुल दादा येवले, विनोद दादा येवले, त्याचबरोबर बाबासाहेब काळोखे या मान्यवरांचं शुभागमन होते. कैलास भाऊ निखाड यांचा सगळा मित्र परिवार, सरपंच ताराचंद भाऊ गाडे पाटील आणि त्याचबरोबर राजू शेठ दरगुडे या सगळ्या मान्यवरांचं, राहुल शेठ येवले आणि राजू शेठ येवले या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. झेल टिपलाय. विकेट येईल. फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. 75 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. पाचव्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 गडी बाद 75 धावा धावफलक होत आहेत. ताराचंद भाऊ गाडे पाटील आणि कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं सुमित सरांसाठी आणि माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय. त्यांचं मनापासून आभार आहोत. 75 रन धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर इथे मात्र गमावल्या गेल्यात आणि षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर शुभम शेळकेकडनं ते मात्र सुरू आहे. रिव्हरचा प्रयत्न आपण पाहिलं तर सुरू केला तर बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात आलाय आणि एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आपण पाहिलं तर इथे मात्र बनवलं गेलात. 76 रन 76 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. थँक्यू. जर धनंजय रोंधळनं जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर महाळुंगे नगरीचे उद्योजक निलेश शेठ आसाटी आणि स्वप्नील शेठ देशमुख यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयांचं प्राइज असणार आहे. थँक्यू. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. इथे आपण पाहिलं तर षटकार येतो आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते. धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 5 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर मैदानात संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बनवल्या गेल्या 82 धावा 82 रन इथे मात्र धावफलक होते आहेत.
पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी एक प्राइज येते. म्हाळुंगे नगरीचे उद्योजक निलेश शेठ आसाठी व उद्योजक स्वप्नील शेठ देशमुख यांच्याकडनं धनंजय रौंधळ यांच्या लगोपाठच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी ताराचंद भाऊ गाडे सरपंच आणि बाबाशेठ काळोखे यांच्याकडनं कैलास शेठ निखाडे, नितीन तात्या वाडेकर यांच्याकडनं 11000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लगोपाठच्या 3 विकेट हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी 11000 रुपयांचं पारितोषिक आहे. मात्र धनंजय रौंधळसाठी या ठिकाणी प्राइज येते. म्हाळुंगे नगरीचे उद्योजक निलेश शेठ आसाठी व उद्योजक स्वप्नील शेठ देशमुख यांच्याकडनं धनंजय रौंधळच्या लगोपाठच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन वितरण चालू आहे. शेवटचे काही कुपन आपल्याकडे शिल्लक आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन विकत घ्यायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधा. गो टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू आणि त्याला मात्र दिशा दिली जाते. बॅटरकडनं चेंडू मात्र सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. शेवटच्या षटकाचं स्वागत केलं त्यांनी. पहिला चेंडूवरती चौकार तो मात्र खेळला गेलाय. आकाश डवलेला आपण पाहतोय गोलंदाजीची मार्क होती. धनंजय दरगुडेला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. शुभम शेळकेला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. कार्तिक नवलेला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. परंतु प्रत्येक गोलंदाजीच्या प्रत्येक षटकात आळंदी संघाच्या फलंदाजांनी षटकार चौकार चौकार षटकार या मैदानात खेळलेले आहेत. स्लोअर 1 चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय. गती परिवर्तन करून टाकण्याचा प्रयत्नाने पंच कळवतात. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू मैदानात येतोय. एका अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 6 मैदानात सुरू आहे. गोलंदाजी ते देखील आपण मैदानात पाहतोय. आकाश नवले. ज्ञानेश्वर साठी आपण पाहिलं तर चेंडू होता. बॅटचं टॉप एज झेल टिपलाय. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीसे. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहेत. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. अंतिम षटकात आपण पाहिलं तर विकेटची पडझड ती मात्र होताना पाहायला मिळते. सलगच्या 3 विकेटसाठी कैलासभाऊ निखाड्यांचा सगळा मित्र परिवार यांच्या वतीनं 11000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी आहे. परंतु लागोपाठच्या 3 विकेट मिळवल्या जातील का ते देखील आपण पाहणार आहोत. क्लीन बॉल. बॅक टू बॅक सलग 2 विकेट. दुसरा फलंदाज या षटकात होईल बाद. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिक बॉल. 2 विकेट तर आल्यात. तिसरी विकेट मिळाली तर गोलंदाजाला 11000 रुपयांचं पारितोषिक आहे. रविभाऊ कड यांच्या वतीनं 500 रुपये. या विकेटला 5000 रुपये. विकेट हॅट्रिकला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. बक्षीस आपण पाहतोय. राजू शेठ दरोडे, सरपंच ताराचंद गाडे पाटील, राहुल शेठ येवले, विनोद दादा येवले, त्याचबरोबर कैलासभाऊ निखाडे, स्वप्नील उर्फ बाबासाहेब काळोखे यांच्या वतीनं गोलंदाजानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 11000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि रविभाऊ कड यांच्या वतीनं 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. आकाश नवले बनेल का या स्पर्धेतील एकाच मॅच मध्ये 3 विकेट घेत 16000 रुपयांचा मानकरी. ऑन हॅट्रिक बॉल. स्लोअर 1 चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय. कृष्णानं तर अपील केलेलं आहे परंतु रनआउटच्या रूपानं विकेट येईल. रनआउटच्या रूपानं फलंदाज धावबाद होईल परंतु हॅट्रिक मात्र पूर्ण होणार नाही. परंतु आकाशची गोलंदाजी आवडली असेल ना
तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर फलंदाजांना थांबवण्याचं काम आकाश नवलेने केलेलं आहे आणि जबरदस्त गोलंदाजी आपण मैदान ती पाहतोय. कृष्णा सातपुतेंकडनं प्रयत्न झाला होता, अपील केलं होतं. अपीलमध्ये उत्साह तर नव्हताच, जोश जल्लोष पण नव्हता, परंतु जर झाली हॅट्रिक तर झाली. पंचांवरती केला दबाव, पंचांचं झालं बोट आकाशाकडे तर झालं, कारण का आकाश नवले विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता आणि कृष्णा सातपुतेंना माहिती आहे अशा प्रकारच्या कित्येक वेळा अपील त्यांनी क्रिकेटच्या पटलावरती केलेलं आहे. परंतु पंच तिथे आपण पाहिलं तर निपक्ष आहेत आणि निपक्षपातीपणे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये या तीनही पंचांनी अतिशय सुंदर अंपायरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये केले आहेत. शेवटचे षटक आकाश यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर फटका खेळला आहे. पुन्हा एकदा हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि तिथे हिट विकेटच्या रूपानं फलंदाज धनंजय रौंदाळ इथे मात्र बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. शेवटच्या षटकात सुमित सर काय कमालीची गोलंदाजी इथे आपण मैदान ती पाहिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला खराब चेंडू आला, परंतु त्यानंतर देखील आपण पाहिले तर विकेट विकेट रनआउट पुन्हा विकेट इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी आकाश नवलेंना या षटकात इथे मैदान ती केले आहेत. न्यू बॅटर आकाश तो मात्र बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय आणि शेवटच्या षटकामध्ये ओम साई 11 शेलू भांबोली या संघाकडे खऱ्या अर्थानं आकाश नवले मात्र आज प्रेक्षकांच्या गळ्यातील तारणहार ठरलाय, गळ्यातील ताईत आहे. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे. शेवटच्या षटकामध्ये त्याने मात्र मोठे बिग हिट होऊ दिले नाही, मैदानावरती एक चांगली गोलंदाजी साकारलेली आहे. फलंदाजांना थांबवलंय. 87 धावा धावफलकावरती आहेत. 8 गडे आतापर्यंत बाद झालेत. 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज आकाश यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे धाव घेण्यासाठी, तिथे मैदानावरती प्रयत्न होईल मात्र पुन्हा एकदा धावबादची शिकार ठरतोय फलंदाज. इथे होईल धावबाद. बिग विकेट डाऊन. इथे आपण पाहिले तर स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या आवर्जून उपस्थित होत आहेत इंदोरी नगरीचे युवा उद्योजक आणि SSC उद्योजक आदरणीय स्वप्नील दादा भागवत यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनापासून स्वागत आहे. मी स्वप्नील दादांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनचे मॅनेजर आणि त्याचबरोबर प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ज्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धांचं अतिशय भव्य दिव्य नियोजन करणारे आयोजक आदरणीय स्वप्नील दादा भागवत यांच्या ठिकाणी शुभागमन होते. दादांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इंजन बैलाचे ते मालक आहे आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रशांत दादा भागवत यांचे बंधू आदरणीय स्वप्नील दादा भागवत यांचं शुभागमन होते. त्यांना विनंती केला तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या ठिकाणी हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान तो मात्र संपन्न केला जातोय. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला डाव पहिली इनिंग मैदानावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर इथं संपली गेलीत आणि 87 धावा इथं प्रथमतः पहिल्या डावामध्ये खेळताना पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाकडनं मैदानावरती बनवताना आपण या ठिकाणी पाहिलं. निलेश पिंजारी, मुन्ना शेख, धनंजय रौंदळ, निलेश सोमा गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे या फलंदाजांनी केलेली कामगिरी आणि एंटर होते दुसऱ्या डावाकरता पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळणे येथे पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदीचे योद्धे खेळायला आले. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनिल आबा वाळके, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान महाळुंगे इंगळे, माननीय राजेंद्र बापू इंगळे, इनामदार पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खुशखबर असणार आहे. प्रेक्षकांना विनंती असणार आहे, आता फक्त शेवटची इनिंग बाकी आहे. 20 मिनिटं या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन चालू आहे. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधा. गो टू कॉम्बॉक्स.
या ठिकाणी आपण व्यासपीठावर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय प्रशांत दादा भागवत यांचे बंधू आणि स्वप्नील दादा भागवत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय कावरामांना मिंडे आणि राहुल शेठ पानमंद या दोनही मान्यवरांना विनंती करेल की आपण स्वप्नील दादा भागवत यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। महेशजी चव्हाण सरांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते आपण स्वप्नील दादा भागवत यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार। प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली। ओम साई 11 भांबोली। या ठिकाणी प्राइज येते सीमारेषेच्या बाहेर खेळणारे षटकार चौकार जे प्रेक्षक राजा या ठिकाणी आणून देतील त्यांच्यासाठी प्राइज आहे। सरपंच ताराचंद भाऊ गाडे आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ निखाडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे। खेड तालुक्यातील मानाची भव्य क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 RPL एक यशस्वी नियोजन आयोजन घेऊन आज सुपर 8 चा थरार आणि आज जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दोन नामवंत दिग्गज संघ सायंकाळ सत्रामध्ये या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत। पहिला डाव पहिली इनिंग संपलीत आणि प्रथम डावामध्ये फलंदाजी करताना पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाने बनवल्यात 9 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 87 धावा आणि विजयासाठी 36 चेंडू 88 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये दिलंय। दुसरा डाव दुसरी इनिंग सुरू होईल आणि समालोचन कक्षामधून ऐकूयात आंबेगाव भूषण सहकारी क्रिकेट समालोचक अलंकारजी बाणखेले सर। पहिलाच बॉल कृष्णाच्या बॅटमधनं चेंडू जातोय सरळ फाईन लेगला सीमारेषा बाहेरचा रन चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरू। थँक्यू पोलादी निर्धार आमचा असुर बळांची खंतर असे स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंतर असे श्रद्धा हृदयातील आमच्या वज्राहूनही बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयाचा कोण हरी ही रणफंदीची जात मुची कोणाबा भयभीत करी। युद्ध तुंबळ युद्ध तुम्ही पाहताय काय फटका खेळलाय तिथं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू पोचलाय सीमारेषेच्या बाहेर वाघांची दाड फोडला भाड षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। खेड तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा प्रतिष्ठेसाठी यावेळेस इथं देखील बिग हिट गुडघा टेक व चेंडू खेळलाय गुडघा टेक तमाशा देख सिक्सर देख रन षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। धन्यवाद डीसे ठिकाणी एक पारितोषिक येते संघ मालक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं प्रत्येक षटकार प्रत्येक चौकाराला इथे कृष्णा सातपुते आणि सोपच्या बॅटरला 500 रुपयांचं पारितोषिक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं आहे। तर लागोपाठचे 3 षटकार लागोपाठच्या 3 चौकारांना आदरणीय राहुल दादा येवले आणि विनोद दादा येवले यांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपये आणि जर कृष्णा सातपुतेने सामना जिंकून दिला तर कृष्णाला 2000 रुपयांचं पारितोषिक राहुल दादा येवले यांच्या वतीनं आहे। ओ टू कॉम्बॉक्स 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय अनोख्या फटक्यांचा बेताज बादशाह कृष्णा सातपुते आज या पटलावरती हिरो बनणार काका धनंजय रोंदळ या वादळाला पहिल्या षटकात शांत करेल। थँक्यू। या ठिकाणी एक प्राइज येते शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ निखाडे यांच्याकडनं आंबेगाव भूषण अलंकार बाणखेले सरांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। गो टू कॉमेंट्री बॉक्स। यावेळेस कव्हरच्या डोक्यावर उडवला तिथं देखील क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जाईल एक टप्पाघात RPL चा ब्रँडेड चौकार।
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या फटक्यांची तर दिवाणी आहे मित्रांनो. पब्लिक मी म्हणेल कृष्णाच्या बॅटिंगची आणि ते फटके यायला सुरुवात झाली आहे. धनंजय रोंदळवरती चढवला हल्ला. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर क्लास दर्जेदार ब्रँडेड चौकार. शरण भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या ठिकाणी प्राइज येते कृष्णा सातपुते यांच्यासाठी मयूर शेठ बदाले आणि एस के पडवळ यांच्याकडनं. लगोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि जर हा सामना कृष्णा सातपुते यांनी जिंकून दिला तर ओम साई 11 यांच्याकडनं 11,000 रुपयांचं पारितोषिक. या वेळेला ओहो पुन्हा एकदा लॉंग ऑफ अप्रतिम फटकेबाजी. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर चौकार. शरण भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धन्यवाद. डीचे बक्षीस भरपूर आहेत मान्यवरांच्या वतीनं. आदर्श गाव कानेवाडीचे सरपंच राहुलदादा येवले, त्याचबरोबर विनोदभाऊ येवले यांच्या वतीनं कैलासभाऊ निखाडे यांच्या मालकीचा संघ जर शिवशाही ग्रुप आणि ओमसाई ग्रुप यांच्या मालकीची टीम ओमसाई 11 शेलू बांबोली या संघानं जर सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक राहुल शेठ येवले यांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये अनोख्या फटक्यांचा बेताज बादशाह कृष्णा सातपुते काय फटके खेळतोय. धावफलकावरती पहिल्या षटकात 28 धावा वसूल केल्यात. प्रचंड महागाई लागली मी म्हणेल पसायदान आणि योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची टीम साठी मी म्हणेल. कोणता गोलंदाज असेल जो कमबॅक करून दिली महत्वपूर्ण क्षणी. मॅच फक्त पैशाची राहिली नाही, मॅच मानाच्या करंडकाच्या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीला जाण्यासाठीची आहे, प्रतिष्ठेची आहे. काय कामकाज होणार. पैसा वसूल आयोजन, काटा नियोजन, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट आणि त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद खचाखच भरली आहे आज हुतात्मा क्रीडा संकुल नगरी. महत्वपूर्ण मॅच, डू ऑर डायची लढत, करूया मरोची लढत, संघर्षाची लढत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस आपण पाहतोय स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. योगेश शिवेकर होता तिथे मी म्हणेल बॅटिंगच्या मार्कवरती. सिंगल घेतली, वेगाने सिंगल पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. धावफलकावरती मंडळी 29 धावा लागल्यात. षटक क्रमांक 2 आहे आणि 2 टाकण्यासाठी गोलंदाज तुम्ही बाद आहे. थँक्यू. या ठिकाणी एक प्राइज येते म्हाळुंगे इंगळे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य संघमालक अनिल आबा वाळके यांच्याकडनं कृष्णा सातपुतीच्या विकेटसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सौरभ आशिया बोटांच्या किमयेचा जादूगार तुम्ही पाहताय. खरं तर पाहायला मिळतोय मोठी फाईट द्यायची आहे. समोर कृष्णा आहे. हो, यावेळेस डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्टेडियमच्या बाहेर. षटकार. शेरान शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. संदीपभाऊ बदाले यांच्या वतीनं पारितोषिक आहे. कृष्णाच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 1,000 रुपये संदीपभाऊ बदाले यांच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बॉल फटका खेळायचा. ओ निलेश पिंजारी वाऱ्याच्या वेगानं चेंडू फील करतोय. ओ रनआउटची संधी तिथं फेकी आली आहे. थोडीशी फेकी अस्ताव्यस्त पाहायला मिळते. 2 धावा. कृष्णाची बॅट बोलतीये मंडळी. आरपीएलच्या पटलावरती तर कोणता हुकमेक का कोणता पट्टे असेल आळंदी देवाच्या टीम साठी या वादळाला शांत करेल. मानाच्या करंडकाची प्रतिष्ठा पणाला लागली. क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या. संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं लक्ष या मॅच कडे लागलंय. कोण जाणार चौथी टीम बक्षीस पात्र फेरीसाठी. धडधड काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सौरभ आशिया तयार. यावेळेस इथं देखील बिगिटचा प्रयत्न. निर्णायक झेल. 2 क्षेत्ररक्षक आले. निलेश ढगे टेकन व्हेरी गुड कॅच. कृष्णा सातपुते खेळी संपुष्टात. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट.
विजय शेठ आयर यांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटची मॅच सुरू आहे, रंगतदार सामना आपण पाहताय, परंतु मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपण लकी ड्रॉच्या कुपनच्या ठिकाणी वाटप करतोय. लकी ड्रॉचे कुपन वितरित केले जात आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. ही मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र संपन्न करणार आहे. समीर शेठ टोंबरे आणि संघमालक नितीन तात्या वाडेकर यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. ओम्स 11 शेलू बांबोली या संघाने जर सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं टीमला आहे. O2 कॉम्बॉक्स 37 धावा धावफलकावरती मित्रांनो एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कृष्णाची अप्रतिम स्टार्ट पाहिलाय. 9 चेंडू 36 धाव्यांची खेळी, तुफान खेळी करून तो बाद होतोय आणि पठ्ठ्या ठरलाय सौरभ आशिया मी म्हणेल, जे या वादळाला शांत करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. परंतु अजून किल्ला मोठा लढवायचा मी म्हणेल. न्यू बाडल तुम्ही पाहताय शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसचा खेळाडू, या वर्षी भन्नाट टच मध्ये असलेला शुभम शेळके आयडॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सौरभ तयार, बोटांची जादू काम आली मी म्हणेल, विकेट आली मोठी. ओ यावेळेला बॅकफुट पंच पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. शर्यत लागेल 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू मध्ये, शर्यत जिंकतोय चेंडू, मॅग्निफिकंट स्ट्रोक, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम आळंदी देवाची का दुसऱ्या बाजूला अंबोली शेलू इनके नाम, शेलू अंबोली इनके नाम पाहावं लागेल. सौरभ तयार. हो यावेळेस लोअर फुल टॉस, तिथं देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक वा प्रयत्न चांगला आहे, परंतु चेंडू फेल केला जाईल. दुसऱ्या धावेला प्रयत्न, फेकील चित्त्याची चपळाई, वाघांची दौड पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंकडे. ओ गडबड गडबड, तिथं काय घडलंय? ओ फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झालाय. साच बाच ताच 3च धावा इथं घेतल्या जात आहेत. असं वाटलं होतं सरताज देखील होतील, 4थी देखील घेतील, परंतु नकार आलाय. एक चूक महत्वाची ठरू शकते. खर तर बॅटिंग टीमला या चुकीचा फायदा होणार आणि एका बाजूला नुकसान होणार आहे क्षेत्ररक्षण टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22च्या सरासरीने आल्या 44 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी देखील 44 धाव्यांचीच गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहा मित्रांनो, मॅचची रंगत वाढली आहे. पहिल्या 12 चेंडू 44 झाल्यात, आता 24 चेंडू 44 ची गरज आहे. काय होणार? कोणाकडे दिले जाईल तिसरं षटक? गोलंदाजीच्या मार्गवरती मावळ तालुक्यातील भाजे मळवली असं गाव आहे, जे निसर्गरम्य वातावरण धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या गावचा कोहिनूर हिरा निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आयडॉल रांजणगाव सांडसचा कोहिनूर हिरा शुभम शेळकेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. म्हणजे मॅच जर पाहिली आयडॉल टू आयडॉल आहे. आणि एका बाजूला योगेश शिवेकर संघाचा नेता, दुसऱ्या बाजूला आहे. शांत वातावरण, टाचणी पडेल असा आवाज येईल, कारण की इतकी प्रेशरची मॅच आहे. हो यावेळेस आपण पाहतोय वा सुरेख चेंडू आपण पाहतोय. चेंडूकडे पाहतच राहावं. गुडलिंग वरनं जी काय उसळ घेतली बॉलनं, तो मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. शुभमनं देखील जाऊ दिलं या चेंडूला, परंतु ही चेंडू सोडून चालणार नाहीये. एकेका चेंडूला महत्व आहे, एकेका धावेला महत्व आहे. निलेश तयार. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, दूरवर राहील. एक धाव आली आहे, तिथं आपण पाहतोय गडबड गडबड. जसा चेंडू सुटला तशी दुसऱ्या धावेला देखील तयार होता, म्हणतो तिथं आकाश आहे. या चुका टाळणं गरजेचं आहे. तिसऱ्या धावेला हो या चुका पुन्हा पुन्हा आहे. जिथं तसं म्हणावं जाईल तर 1 होती, तिथं 3 आल्यात. आंधळा मागतो 1, देव देतो 3, ही गत अशी तुम्ही म्हणावी लागेल. चुका टाळणं गरजेचं आहे. 47 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यात, 22 चेंडू शिल्लक, 41 धाव्यांची गरज. संघ मालक अनिल आबा वाळके, काय राजेंद्र बाप्पू इंगळे इनामदार यांची टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करते. ओ चेंडू हवे झेल झालाय आणि निलेश ढगे घेतोय विकेट, मोठी विकेट. आणि योगेश शिवेकर इथं बाद.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद टीचे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा या ठिकाणी या मैदानात खेळणार आहे. उद्या लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 10 बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण वाटप करणार आहे. आणि उद्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी भोजन व्यवस्था या ठिकाणी संपन्न होणार आहे. अन्नदानाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि युवा उद्योजक राहुलदादा थिगळे, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष कावरामण्णा मिंडे, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक कैलासभाऊ निखाडे या तीनही अन्नदात्यांच्या वतीनं उद्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या खेळाडूंना भोजनाची व्यवस्था अंतिम दिवशी या स्पर्धेच्या निमित्तानं केलेलं आहे. त्याबद्दल या तीनही अन्नदात्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक, मनापासून हार्दिक आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. मित्रांनो, मावळ तालुक्यातली भाजे मळवली एक्सप्रेस क्रिकेटच्या पाटलावरती धावली आणि कॅप्टन योगेश शिवेकरला माघारी पाठवलंय. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅडल वाघावचा युवा सितारा दिनेश नवले दाखल झालाय. यावेळेला स्लोवर वन चेंडू होता, बेगीटचा प्रयत्न, चेंडू खेळला गॅप मध्ये, चेंडू खाईल माती घेतोय उसळी, खणखणीत चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. संघ मालक नितीन दादा वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप यांची टीम एका बाजूला बॅटिंग करते. निलेश तयार. यावेळेला देखील आपण पाहतो की आपण फटका खेळला, क्षेत्ररक्षकाला नसेल संधी, चेंडू सुसाट, भन्नाट, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. मित्रांनो, खेड तालुक्यातील वाघावचा युवा स्टार दिनेश नवले खेळलाय 2 चौकार, हॅट्रिक बॉल. या वेळेला वेगाचा वापर केला इथं निलेशनं. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये संपेल. 3ऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपला. 55 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक, 33 धाव्यांची गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी एक सूचना आहे. TVS अपाची गाडीची, 2 व्हीलर गाडीची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली तर आपण व्यासपीठावरती आणून द्या, ही आपल्याला विनंती आहे. शेवटचे 5 ते 10 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांनी कुपन कलेक्ट करा. कुपनचं वितरण सुरू आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहे आणि आजचा भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला एक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, कुपन घ्या आणि लकी ड्रॉचे मानकरी बना. ओ टू कॉम्बॉक्स. पहा मित्रांनो, गोलंदाजीच्या मार्गवरती आळंदी टीमचा हुकमे एक्का सौरभ आशे आलाय गोलंदाजीच्या मार्गवरती. या गोलंदाजानं स्पर्धेत प्रभावित केले मी म्हणेल. चव्या बाजकडे यावेळेला बेगीटचा प्रयत्न, चेंडू उंच आकाशात, समोरच्या बाजूला गगनचुंबी झेरान षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. स्वागत नाही करोगे हमारा. शुभम शेख एका बाजूला सौरभ आशेला सांगतोय. पहिल्याच बॉलवरती या षटकात आलाय षटकार. 61 धावा धावपलकावरती लागल्या. 17 चेंडू 27 वरती मॅच आली आहे. हो, यावेळेला दबाव, दडपण, व्हाईट बॉल. मॅच मित्रांनो हाय व्होल्टेज स्थितीमध्ये आहे. पसायदान योद्धा स्पोर्ट क्लब, देवाची आळंदी, ओमसा 11 भांबोली, शेलो भांबोली या 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच. फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात, प्रत्येक जण आज RPL ची धमाल लुटतोय, मजा लुटतोय. सौरभ तयार. हो, यावेळेला आपण पाहतो हलक्याचा चेंडू खेळायचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल घेतली जाईल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो धाव घेतली, वाह काय चपळाई पाहायला मिळते शुभम शेळकेची, चित्त्याची चपळाई, वाघाची दौड मी म्हणेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल स्कोर कार्ड वरती. 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून बराचसा करणार रसिक कृष्णा आणि एका बाजूला या स्पर्धे आरपीएलच्या थरार बाद आहेत, म्हणजे प्रत्येकाचे फॅन फॉलोअर्स आहेत. बेगेट खडे खडे शुभम शेळकेनं चेंडूला पाठवलाय स्टेडियमच्या बाहेर. षटकार शरण, शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मित्रांनो मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. 15 चेंडू 18 वरती सामना आलाय. जो मारतो षटकार खडे खडे उनका नाम शुभम शेळके सबसे बडे. मोक्याच्या क्षणी आलेला षटकार आहे. 70 धावा धावपलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच आहे 15 चेंडू 18 धाव्यांची गरज. सौरभला कमबॅक करावं लागेल. गोलंदाज तयार. सौरभ तयार. हो यावेळेला स्विंग पाहायला मिळतो, स्विंग अँड मिस. तुम्ही पाहताय बॅटलवरच्या बॅटवरती चेंडू आला नाहीये, डॉट बॉल येतो. ही चेंडू महत्वाचे राहतील आळंदी देवाची टीम साठी. प्रतिष्ठापनाला डू ऑर डायची लढत, संघर्षाची लढत, महाराष्ट्र क्रिकेटच्या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीला जाण्यासाठीची लढत. जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीचं तिकीट, पराभूत होणारा पुढच्या वर्षाची वाट पहिल्या स्पर्धेचा निरोप घेणार आहे, अशी मॅच आपण पाहतोय. यावेळेस इथं आजच्या दिवसातला सर्वात लांबचा बिग हिट चेरॉन षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी षटकार खेळतोय शुभम, परंतु संदीप आप्पा बदाले शेलूगावचे सरपंच यांच्या वतीनं नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीचा संघ जर विजय झाला तर त्या संघ मालकांच्या टीमला 2000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी संदीप आप्पा बदाले यांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. मॅच आली आहे 13 चेंडू 12 वरती. मित्रांनो हा षटकार नव्हता, मी म्हणे 9वा होता. चेंडू कुठे गेलाय पा, षटकार येतोय. 76 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तोंडचा घास सोडून नेतो की काय शुभम शेळके आळंदी देवाची संघाचा. काय बॅटिंग करतोय पट्ट्या, मॅन फ्रॉम रांजणगाव सांडस. यावेळेला आपण पाहतोय टॅपचा फटका आहे, तिथं हो क्षेत्ररक्षक नाहीये. समोरच्या बॉलला चेंडू आलाय, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. निलेश पिंजारी चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. सिंगल हिल षटकाची होतीये समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. 77 धावा धावपलकावरती आहे. मॅच आली आहे 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. गुडीचे प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण या बाजूला सुरू आहे. सगळी आयोजक मंडळी लकी ड्रॉची कुपन घेऊन आहेत. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा. ही मॅच संपल्यानंतर आजच्या 6व्या दिवसाचा भाग्यवान प्रेक्षक विजेता स्पोर्ट्स सायकलचा मानकरी कोण ते देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. आणि मॅच रंगतदार सुरू आहे. पुन्हा एकदा आपण ऐकूया आता कॉमेंट्री बॉक्स मधून अलंकार बानकेले सरांना. मॅजिक ओव्हर टाकावी लागेल मी म्हणेल गोलंदाज आळंदी टीमच्या, कारण की इथं जर गोलंदाज 2 ते 3 धाव्यांचं षटक टाकत असेल तर मॅच जाईल शेवटच्या षटकापर्यंत. हा विक्रम करायचा आलेल्या गोलंदाजाला मी म्हणेल सोमनाथ गायकवाड. अशी कित्येक मॅचेस फिरवलेत मित्रांनो या गोलंदाजानं. हो यावेळेस आपण पाहतोय फायनलला चेंडू खेळायचा आहे. तिथं क्षेत्रक्षण चांगला आहे. सिंगल तर आली मी म्हणेल आणि शुभम शेळके आता नॉन स्ट्राईकला आहे. हे देखील विसरून जाऊ नका. इथून देखील मॅच बदललेला आम्ही पाहिलात. सोमाकडे क्षमता आहे तर दिनेशला इथं चाणक्य खेळ करायचं मी म्हणेल. एका बाजूला मानाच्या करंडका साडी बक्षीस पात्र फेरीला जाण्यासाठी चालू असलेली मॅच आरपीएल 2024चा थरार रंगलाय. आजच्या दिवसातील सुपर 8च्या बिग ग्रुपमधला शेवटचा सामना. ओ फटका फसलाय. सामना ट्विस्ट येणार का? चेंडू हवेत. सोमा डाऊन द बॉल. विकेट आली.
दिनेश नवले इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2022 पासून ICC ने सांगितल्याप्रमाणे जर फलंदाज झेलबाद झाला तर नवीन येणारा बॅटल स्ट्राईकला असेल. आणि आता इथं सामन्यात ट्विस्ट काय माहितीये, गोलंदाजाला आता ऍडव्हान्टेज वाढेल कारण की अनसेट बॅट्समन हा स्ट्राईकला येणार आहे. इथं शुभम एका बॉलवर नाराज झालाय कारण की मॅच जर पाहिले तर बॉल टू रन समीकरण होतं, परंतु मोक्याच्या क्षणी दिनेशने विकेट गमावली आहे. प्रेशर क्रिएट केले गोलंदाजानं. मॅच आहे, शेवटचे चेंडू आपण पाहतो, शिल्लक राहिले 10 आणि बनवायच्या 10 धावा. सामना संपलेला नाहीये. हे RPL आहे, इथं सामने रंगले जातात, इथं सामने रंगवले जातात. मॅच गरम आहे, सामना संपलेला नाहीये मित्रांनो. गोलंदाज तयार, सोमा गायकवाड आणली जान. हो, इथं देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण फार दूरवरती. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा नकार आलाय. शुभम स्वतःकडे विश्वास दाखवतोय. शुभम शेळके असेल का आजच्या या मॅचचा सिकंदर, का सोमा गायकवाड टाकेल मॅजिक चेंडू? अजूनही दोन्ही संघांचा मोठा विश्वास दोन्ही संघांवरती आहे, क्रीडा रसिकांचा विश्वास आहे, परंतु खेळाडूंना ताकद आणि माइंडचा वापर दाखवावा लागेल. चेंडू तर चांगले आलेत मी म्हणेल. हो, यावेळेस इथे देखील चांगला चेंडू आपण पाहतोय, क्षेत्रक्षेत्रावर येईल. एक सिंगल घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न नकार आलाय. मित्रांनो, सामन्यात रंगत वाढवली आहे सोमानं. चेंडू पडलेत अप्रतिम. मॅच आली आहे 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 8. हे 2 चेंडू जर असेच चांगले पडले तर शेवटच्या षटकात मजा येणार. पैसा वसूल मॅच. हो, इथं डॉट बॉल आलाय. सोमासाठी गजर होतोय मित्रांनो टाळ्यांचा. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. 7 चेंडू बनवायच्यात 8 धावा. आकाश नवले ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस फटका बसलाय, चेल झाला, विकेट आली. सामन्यात ट्विस्ट, मॅच मध्ये ट्विस्ट. आकाश नवले इथं माघारी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. मित्रांनो, सोमाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. मॅच होती कुठं, मॅच आणली कुठं. मॅच आहे, शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 8 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. मित्रांनो, मी आधी देखील म्हणलो होतो, इथं जर गोलंदाज हे षटक निर्णायक टाकेल तर मॅच शेवटच्या षटकात रंगणार. तेच घडलंय या मॅच मध्ये. मी म्हणेल सामना आलाय, शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 8 म्हणले की 2 संघांची पडली गाठ. कोण कुणाची लावेल मैदानाच्या आतमध्ये वाट. मी देणार मनोरंजनाची साथ. आज की शाम किसके नाम. RPL 2024 काटा नियोजन, दमदार नियोजन, पैसा वसूल मॅच. आयोजकांना त्यांचे कष्टाचं फळ मिळालं मी म्हणेल. काय सामने रंगलेत. निलेश ढगे आयडॉलच्या हातामध्ये चेंडू आहे, त्यामुळे मॅच पाहायला मजा येणार. समोर दुसरा आयडॉल आहे शुभम शेळके, मॅन फ्रॉम रांजणगाव सांडस. तर एका बाजूला मावळ तालुक्यातील भाजे मळवली सुपर एक्सप्रेस धावेल आता निलेश ढगे नावाची. काय होणार, कोण जाणार बक्षीस पात्र फेरीत. सामना संपला नाही, शेवटपर्यंत मॅच आली. फुलटॉस चेंडू, बंगाली रसगुल्ला, षटकार शेरान. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. शुभम शेळकेला फुलटॉस चेंडू म्हणजे यमराजांच्या घरात डोकवल्यासारखा आहे, तो माफ करणार नाहीये. षटकार खेळलाय. मॅच चित्र बदलवणारा षटकार आलाय. शुभम शेळकेने हा जो षटकार खेळलाय, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ निकाडे यांच्याकडनं 1000 रुपये. डॉट बॉल आलाय. मॅच आली आहे, शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा आहेत. मॅच संपलेली नाहीये.
सामना जर टाय झाला तर सुपर डुपर ओव्हर पाहायला मिळणार का, हे देखील आता बरेचसे प्रश्नचिन्ह उभे आहेत. शुभम शेळके सेट ऑन फायर, काय बॅटिंग केली पठ्ठ्यानं मी म्हणेल. शॉर्ट पिच चेंडू हवेला शितरशिक येतोय, तिथं आपण एक सिंगल घेतली जाईल. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना मित्रांनो तोपर्यंत कुणी आज जाणार नाही. एखाद्या संघाला नुकसान होऊ शकतं. बॉल पडणं गरजेचं आहे, शेवटपर्यंत रिझल्ट लागणं गरजेचं आहे. 3 चेंडू 1 धाव्यांची गरज आहे, कारण की मॅच अजून संपलेली नाहीये. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. म्हणजे इथं सामना जर टाय करायचा असेल तर निलेशला 3 चेंडू डॉट टाकावे लागतील. इथं 1 धाव मानवावी लागेल. जर जिंकायचं असेल बॅटिंग टीमला तर ही 1 धाव येणं गरजेचे आहे. निलेश तयार. यावेळेला कुटप्पाचा चेंडू हवेत. ओ क्षेत्ररक्षक झेल झालाय धनंजय रोंदळ, अप्रतिम झेल. मॅच संपलेली नाहीये, विकेट आली. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच. जर कोणत्या प्रेक्षक वर्गाला हृदय विकाराचा त्रास असेल ना ही मॅच अजिबात पाहू नका. इतकी हाय व्होल्टेज मॅच आहे. 2 चेंडू 1 धाव्यांची गरज. आता ट्विस्ट पुन्हा आलाय, कारण की अनसेट बॅट्समन हा स्ट्राईकला जाणार आहे. शुभम शेळके नॉन स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज आयडॉल निलेश ढगे आहे. म्हणजे आळंदी देवाच्या संघाच्या पुन्हा अशा बळकट केल्यात असं मी म्हणेल. कोणता बॅटल दाखल होणार. धड काळजाचा ठोका. आरपीएल हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये कोणता संघ जाणार चौथा बक्षीस पात्र फेरीला. निलेश खेंगले न्यू बॅटल मैदानात दाखल होतोय. पट्ट्या खेळणार का मॅच विनिंग फटका का निलेश ढगे. मावळच्या भाजवळी मळवळीची एक्सप्रेस आपला अनुभव दाखवेल. कित्येक मॅचेस फिरवलेत निलेश ढगेने देखील, तर दुसऱ्या बाजूला आज हिरो बनण्याची संधी आहे. निलेश कलवडे आपण पाहतो एका बाजूला आहेत, म्हणजे दोन्ही निलेश एकमेकांच्या विरोधात आहे. कोणता भारी ठरेल. हो डॉट बॉल धाव घेतली मित्रांनो. सामना पैसा वसूल मॅच आरपीएल 2024 काय रंगलाय मित्रांनो. तुम्ही पाहताय धड वाढवली, शेवटपर्यंत मॅच आली. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची एका बाजूला संघ मालक अनिल आबा वाळके, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान माळुंगे इंगळे, तर राजेंद्र बाप्पू इंगळे इनामदार. का दुसऱ्या बाजूला नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का आज क्रीडा रसिकांना. प्रेक्षक राजा उठून उभा राहिलाय. मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही संघासाठी टाळ्या वाजूयात, आयोजनासाठी टाळ्या वाजूयात. सुपर हिट. ओमसा 11 शेली बांबोलीच्या चाहत्यांना विनंती आहे थोडंसं मागे थांबा ना, 1-2 मिनिटं फक्त. मॅच जिंकल्यावर तुम्ही जल्लोष करा, फक्त थोडं पाठीमागे थांबा. गोलंदाज तयार निलेश. यावेळेस बिग हिट. या मॅच धोनी स्टाईलने सामना संपवला शुभम शेळकेला. मॅचचा हिरो शुभम शेळके. अप्रतिम बॅटिंग आणि या स्पर्धेत ओमसा 11 शेलू भांबोली टीम जाऊन पोहोचली बक्षीस पात्र फेरीमध्ये. संघ मालक नितीन दादा वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप. हार्दिक अभिनंदन. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. ओमसाई शेलू बांबोलीच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आपण प्रतिस्पर्धी संघाला शेकहँड करा. कृष्णा सातपुते अँड टीम, नितीन तात्या वाडेकर अँड टीम, सगळ्यांना विनंती आपण पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी संघाला शेकहँड करा, ही विनंती आहे. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा मजबूत किल्ला. खेड तालुक्याची मानाची स्पर्धा आरपीएल 2024 पर्व 5च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीस दाते. विनंती असेल शेलू बांबोलीच्या संघातील खेळाडूंना विनंती आपण प्रतिस्पर्धी संघाला शेकहँड करा. कॅप्टन योगेश शिवेकर अँड टीम,
प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही शेक हँड करा. प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी थांबलेला आहे, त्या टीमला हस्तांदोलन करा. आपण मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी खेळतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. आयकॉन आणि आयडॉलचा विशेष सन्मान आपण स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी विनंती करेल आयकॉन मुन्ना शेख आणि आयडॉल निलेश ढगे या दोनही खेळाडूंचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. निलेश ढगेला विनंती असेल आपण या, आणि मुन्ना शेख यांना विनंती असेल आपण देखील या. बॅड लक.